आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। जय भीम। नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी मी आपल्या मुलाखतीमध्ये मला माझ्या मिसेसला पुणे महानगरपालिकेचं तिकीट मिळालं होतं आणि ते कट कसं झालं याविषयी सांगत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने मी माझ्या मिसेससाठी संध्या अशोक कांबळे यांच्यासाठी तिकीट मागितलं होतं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माझ्या मिसेसचं नाव 1 नंबरला आघाडीवर घेतलं गेलं। त्यानुसार भाजपाच्या चर्चेमध्ये आमचं नाव आघाडीवरती होतं। भाजपच्या वतीने गणेशजी बिडकर आणि धीरज घाटे हे चर्चेला 2 वेळा आले आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही 5 जण चर्चेला होतो, त्याच्यामध्ये मी देखील होतो। दोन्ही वेळेस आमच्या दोन्ही चर्चेच्या वेळेस आमचं जे नाव होतं त्याला होल्ड करण्यात आलं आणि होल्ड करण्यात आल्यानंतर मग तिसऱ्या वेळी जी चर्चा आमची झाली त्या चर्चेच्या वेळी केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीजी मोहोळ हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मग त्यांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चा झाली। RPIच्या वतीने संध्या अशोक कांबळे हे आमचं नाव आणि भाजपाच्या वतीने एक नाव आलं होतं। अशा प्रकारे दोन्ही नावांची तुलनात्मक चर्चा झाली, सांगोपांग चर्चा झाली आणि ह्या चर्चेमधून मग आमचं नाव सिलेक्ट केलं गेलं आणि आमच्या नावापुढे टिकमार्क केली गेली, नाव आमचं त्या ठिकाणी लिहिलं गेलं आणि मग आम्हाला सांगितलं की अशोकराव तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला तिकीट देण्यात आलेले, उद्या सकाळी यायचं, तुमचे बी फॉर्म घ्यायचे आणि तुम्ही त्याप्रमाणे फॉर्म भरायचा, तुम्ही नगरसेवक झालेला आहात। अशा प्रकारे मला त्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं। मी खूप आनंदी झालो आणि आनंदी झाल्यानंतर मी घरी आल्यानंतर माझ्या किंवा आपलं तिकीट झालेलं आहे, तुम्ही उद्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये सगळे फॉर्म घेऊन या। मी तिकीट घेऊन आल्यानंतर ते आपण मी फॉर्म घेऊन ते लगेच सबमिट करून घेऊ, अशा प्रकारे आमचं ठरलं। माझे मिसेस, माझी मुलं आणि अनुमोदक सूचक हे सर्व जाऊन त्या ठिकाणी बसले क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणि मी सर्व 9 फॉर्म म्हणजे आमच्या पक्षाचे जे 9 फॉर्म होते ते फॉर्म आणण्यासाठी आम्ही गणेश बिडकरजी यांच्याकडे गेलो। तर त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं की तुमच्या 8 लोकांना आम्ही आता हे फॉर्म देतोय पक्षाच्या, पण 1 नंबरचा फॉर्म आम्ही होल्ड करून ठेवलेला आहे। तर तो का होल्ड करून ठेवलेला आहे त्याचं कारण आम्हाला काय सांगितलं गेलं नाही। आम्हाला दुपारी पण त्याच पद्धतीने सांगितलं की 1 नंबर होल्ड केलेला आहे। नंतर पुन्हा रात्री सांगितलं 7:30ला आमची चर्चा चालू आहे, तो होल्ड केलेला आहे। पुन्हा 9 वाजता आमची चर्चा चालू आहे, तो होल्ड केलेला आहे आणि मग 10 वाजता आदरणीय मंत्री चंद्रकांतजी पाटील दादा यांनी मग आमच्या अध्यक्ष संजय सोनवणे आणि जानराव यांना फोन करून सांगितलं की अशोक कांबळे यांना आम्ही तिकीट देणार होतो, परंतु ते आम्ही त्यांची तिकीट रहित केलेली आहे। त्यांना आम्ही पुणे शहरावरती नगरसेवक म्हणून घेत आहोत आणि त्या ठिकाणी 1 नंबरला आम्ही राहुल भंडारे यांच्या मिसेसला देत आहोत। अशा प्रकारे फोन आल्यानंतर मी आमच्या अध्यक्षांना आणि जानरावला म्हटलं की ते कुठं बसलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊ, आपण सविस्तर चर्चा करू, मग का कट केले माझं तिकीट मला समजलं पाहिजे। अशा प्रकारे बोलल्यानंतर आम्ही पुन्हा ज्याला फोन केला तर ते बोलले त्या ठिकाणी बसलेलो आहोत, भाजपाच्या ज्या तिकिटी वाटप आहेत त्याचा फार गोंधळ चाललेला आहे, आम्हाला खूप कटकटी झालेल्या आहेत, पहाटे 5 वाजेपर्यंत आम्ही तिकीट वाटप करणार आहोत, तेव्हा आज काय आम्हाला भेटता येणार नाही, आम्ही 2 दिवसांनी तुम्हाला भेटतो। त्याच्यानंतर मग 2 दिवसानंतर आम्ही चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरी भेटीसाठी गेलो। त्या ठिकाणी चर्चा झाली। चर्चेनंतर त्यांनी सांगितलं अशोक कांबळे तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हाला आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये कॉर्पोरेशन सभासद घेणार आहोत, अशा प्रकारे चंद्रकांतदादा यांनी सांगितलं। त्याच्यानंतर 4 दिवसानंतर पुन्हा चंद्रकांतदादा आणि मुरली मोहोळजी हे दोन्ही मंत्री महोदयांनी पुन्हा आम्हाला भेटून चर्चा करून मला सांगितलं की तुम्हाला सभासद म्हणून नगरसेवक आम्ही घेणार आहोत, तुम्हाला का आम्ही सोडणार नाही, तर तुम्ही त्या पद्धतीने कामाला लागा, अशा प्रकारे सांगितलं मला। त्या दरम्यान मला खूप नाराजी झाली आणि नाराज झाल्यानंतर मी मग अनिल टिंगरे जे पॅनल प्रमुख आहेत त्यांना थोडी माझी नाराजी व्यक्त केली, खेद व्यक्त केला। त्यानंतर खांदवेकडे मी माझा खेद व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली। नंतर राहुल भंडारी यांना देखील मी नाराजी आणि खेद व्यक्त केला आणि अशा सर्व यांच्याकडे मी नाराजी आणि खेद व्यक्त केल्यानंतर मग त्यांनी असं ठरवलं असावं किंवा हे जर नाराज असतील तर मग ह्यांना कशाला बोलवायचे,
आणि म्हणून मला त्यांनी काय आजपर्यंत प्रचारामध्ये बोलवलं नाही आहे. आता प्रचाराचे 2च दिवस राहिलेले आहेत, तरी देखील मला काय त्यांचं बोलवणं आलेलं नाही आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जरी त्यांनी मला बोलवलं नसलं तरी पण आम्ही महायुतीचा धर्म पाळणारी माणसं आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे माणसं आहोत. तेव्हा आम्ही सर्व आमच्या मतदारांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की महायुतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. भाजपाचे या ठिकाणी 4 उमेदवार आहेत. त्या 4ही उमेदवाराचं आपण व्यवस्थितरित्या घरोघर जाऊन काम करायचे आणि त्यांना निवडून द्यायचे. अशा प्रकारे या ठिकाणी मी माझा खुलासा थोडक्यात केलेला आहे. हे या ठिकाणी सांगतो. जय भीम, जय भारत. ऐका ना, तुम्हाला समजा त्यांनी बोलवलं तरी तर आपण काम करायला तयार आहे का? हो, त्यांनी जर मला बोलवलं तर मी काम करायला तयार आहे. कारण माझी आता नाराजी चंद्रकांतदादा पाटील आणि त्याचप्रमाणे मुरली मोहोळजी या 2 महामंत्र्यांनी माझी नाराजी काढलेली आहे आणि मला त्यांनी सांगितलेले की तुम्ही नाराज होऊ नका. त्या पद्धतीने मग त्यांनी जर माझी समजूत काढलेली आहे, एवढे मोठे माणसं जर समजूत काढत असतील तर प्रचारात जाऊन मी माहितीचं काम करायला तयार आहे. कधी तुम्हाला पॉप नगरसेवक करून घेतलं तर आपण सहमत होणार का? हो, कॉप नगरसेवक करून घेतलं तर मी त्या पद्धतीने पुणे शहराचे प्रश्न मांडण्यात मला खूप इंटरेस्ट आहे. मी अभ्यासू आहे. मला अभ्यास करण्याची आवड आहे. त्या दृष्टिकोनातून मग मला तू जे पद देणार आहे ते मला पद खूप आवडणार आहे. समजा नाही केलं तर काय भूमिका असणार आपली पुढे? तसं म्हणता येणार नाही, कारण मोठे मोठे जे मंत्री आहेत, आता केंद्रीय मंत्री आणि त्याचप्रमाणे राज्याचे मंत्री, त्याप्रमाणे आमच्या समितीचे 5 लोक आणि त्यांच्या समितीचे 2 लोक, अशा 9 लोकांसमोर शब्द दिल्यामुळं ते आम्हाला कॉप करतीलच असं मला वाटते. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.